नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज वर्षाचा शेवटचा दिवस. तर वर्षाला आपण गत वर्षाला जाताना बाय बाय करण्यासाठी आपण पहिल्यांदा सगळ्यात त्यांचं आभार मानायचे की ह्या वर्षाने आम्हाला जसं दुःख दिली तसं सुख दिलं. त्या वर्षातून आम्हाला त्या दुःखातून आम्हाला बाहेर काढण्याचा मार्ग दाखवला, अलगदपणे बाहेर काढला. सुखदुःखाच्या आठवणी असतातच, म्हणून त्यांना मनपूर्वक आभार मानून पुढच्या वर्षीचं स्वागत करायला तयार व्हायचं. त्याच्यानंतर आता पुढचं जे येणारं वर्ष आहे हे 2026. ते 2026च्या या अंकाची जर बेरीज केली तर 2 + 2 + 6 म्हणजे 10 हे होते. आणि 10 म्हणजे 1 हा मूलांक येतो. मग 1 हा सूर्यदेवांचा अंक आहे, म्हणून हे पुढचं वर्ष हे सूर्यदेवांचं आहे असं म्हणतात. तर ह्या पूर्ण वर्षभर जर आपण सूर्यदेवांची आराधना केली, म्हणजे ज्यांचा मूलांक 1 आहे त्यांनी केली, तर 100 नव्हे 1001% त्यांना फायदा हा होणारच आहे. पण प्रत्येकाने जर केली तर तरीसुद्धा प्रत्येकाला आपला सूर्य हा मजबूत हवाच असतो. प्रत्येकाला मान सन्मान, चांगलं आरोग्य हे हवंच असतं. तर ज्यांचा मूलांक 1 कसं ओळखायचं? आता समजा एखाद्याची जन्मतारीख 3 असेल तर त्याचा 3 हा मूलांक असतो. 1 असेल तर 1 हा मूलांक. 16 असेल एखाद्याची जन्मतारीख तर 6 + 1 म्हणजे 7 हा मूलांक झाला. एखाद्याची 19 असेल, 9 + 1 म्हणजे 10 झाला मूलांक, 1 झाला मूलांक. असं मूलांक आपण आपल्या जन्मतारखेची बेरीज करून काढायचा असतो. त्याच्यानंतर ज्याचा आता समजा माझा 1 जन्मतारीख आहे किंवा अजून कोणाची 19 असेल तर 9 + 1 10 झालं. तर हा 1 मूलांकवाल्यांनी जर का रोज पूर्ण वर्षभर, उद्यापासून सुरुवात करा ते पूर्ण वर्षभर तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करा. हळद, कुंकू, लाल फूल, काळे तीळ आणि साखर किंवा गूळ घालून. आणि दिवसातून एकदा एका वेळेस जर आदित्य हृदय स्तोत्र हे सूर्यदेवांचं इतकं प्रभावकारी स्तोत्र आहे, हे जर तुम्ही वाचलं तर तुमचा सूर्यग्रह हा इतका मजबूत होणार आहे. तुम्हाला मान सन्मान, नेम फेम, चांगलं आरोग्य, तुमचा ऑरा मजबूत होणार आहे. आणि मेन म्हणजे सूर्यग्रह हा ग्रहांचा राजा आहे. जर सूर्यदेव मजबूत असतील तर सगळे ग्रह मजबूत होतात. म्हणून हा उपाय नक्की करा. वर्षभर सूर्य आदित्य हृदय स्तोत्र हे नक्की वाचा.